हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट आणि पास्ट टेन्स कसं यूज करायचं आहे ते पाहिले आहे. त्यामध्ये आपण एम, इज, आर, हॅव, हॅज, वॉज, वर आणि हॅड हे काही शब्द पाहिले आहेत. त्यांना टेन्स इंडिकेटर असंही म्हणतात. वाय? बिकॉज दे इंडिकेट द टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स और फ्युचर टेन्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्युचर टेन्स आणि त्यामध्ये कुठले वर्ड्स यूज केले जातात ते पाहूया. देर आर सिंपल थिंग्स, विल बी अँड विल हॅव. पहिल्या दोन टेन्सेस पेक्षा हे थोडंसं इझी आहे, कारण त्यामध्ये अनेक शब्द होते लक्षात ठेवायला. प्रेझेंटमध्ये 5 होते आणि इज, आर आणि हॅव, हॅज. पास्टमध्ये 3 होते, वॉज, वर अँड हॅड. वॉज, वर किंवा इज, आर हे कर्त्यानुसार बदलणार आहेत, त्यामुळे ते आपल्याला त्याच पद्धतीने लक्षात ठेवायला लागतात. फ्युचर टेन्समध्ये असं काही नाहीये. विल बी आणि विल हॅव. शॅलचा वापर आता बराचसा कमी झालाय, त्यामुळे आज आपण फक्त विल बी आणि विल हॅव हे दोनच पाहणार आहोत. शॅल आपण वेगळ्या पद्धतीने जेव्हा मॉडेल ऑक्झिलरीचा व्हिडिओ मी बनवेल त्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल हाऊ इट इज युज्ड. सो टुडे लेट्स स्टार्ट. फर्स्ट वन इज विल बी. विल बीचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं बनतात, सेम जे आपण ॲमिजार अभ्यासताना पाहिलं आहे. जसं की आपण व्यवसाय सांगू शकतो, ठिकाणाबद्दल सांगू शकतो, ॲक्टिव्हिटी सांगू शकतो तुम्ही काय करत आहात. बट इन दिस इट विल बी रिगार्डिंग द फ्युचर टेन्स. सो फ्युचर टेन्स भविष्यकाळाबद्दलचं पहिल्या प्रकारचं वाक्य. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण आज बनवणार आहोत. सो फर्स्ट वन, लेट्स मेक सेंटेन्स रिगार्डिंग प्लेस. ओके, सो फर्स्ट वन, I will be in Pune. I will be in Pune. मी पुण्यात असेल. सेकंड वन, we will be happy. We will be happy. आम्ही आनंदी असू. नेक्स्ट वन, you will be a good father. तू एक चांगला फादर, चांगला पिता असशील. रिगार्डिंग फ्युचर वी आर सेइंग दिस. नेक्स्ट वन इज दे. दे विल बी माय फ्रेंड्स. दे विल बी माय फ्रेंड्स. ते माझे मित्रमैत्रिणी असतील. इट इज रिगार्डिंग द पॉसिबिलिटी. ही विल बी टीचिंग टुमॉरो. फ्युचर बद्दल अजून एक वर्ड आपण यूज करतो, टुमॉरो, उद्या. ही विल बी टीचिंग टुमॉरो. तो उद्या शिकवत असेल. नेक्स्ट, शी विल बी अ ग्रेट टीचर. शी विल बी अ ग्रेट टीचर. फॉर एक्झाम्पल, देर इज अ गर्ल, शी इज डुईंग हर B.Ed. ती एक मुलगी आहे जी शिक्षक होणार आहे भविष्यामध्ये, आणि आपण तिच्याबद्दल एक्स्ट्रा काहीतरी सांगतोय की ती एक खूप चांगली छान शिक्षिका बनणार आहे. शी विल बी अ ग्रेट टीचर. इट हे आपण वस्तूसाठी किंवा प्राण्यांसाठी, वनस्पतीसाठी यूज करतो. वी हॅव सीन दिस. सो इट विल बी माय कार. इट विल बी माय कार. ती माझी कार असेल. अँड लास्ट वन इज राज. इट्स अ नाउन. इथून आधीचे सगळे प्रोनाउन आहेत, सर्वनाम आहे. शेवटचं एक आहे, इट इज अ नेम, नाउन. राज विल बी माय बॉस. राज विल बी माय बॉस. तो अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य यूज करू शकतो विल बीच्या वापरात. सो फर्स्ट वन प्लेस बद्दल आहे. दुसऱ्या वाक्यात आपण आपली फिलिंग सांगतोय. तिसऱ्या वाक्यामध्ये रिलेशन सांगितलंय, त्याच्यामध्ये गुड ही क्वालिटी सुद्धा आली आहे. नेक्स्ट, नातं सांगतोय आपण, दॅट वी विल बी फ्रेंड्स, दे विल बी माय फ्रेंड्स. नेक्स्ट इज अबाउट ॲक्शन. शिकवण्याची किंवा कुठलीही क्रिया असेल तर नेहमीप्रमाणे आपल्याला ING लावायचंय. आय एम टीचिंग, आय वॉज टीचिंग, आय विल बी टीचिंग. सो इफ यू आर युझिंग एनी वर्ब with to be forms of helping verbs, then you have to use ING form. Then there is a quality, it we have used for non-living thing, car. And last sentence we are again telling about the relation between the people.
राज विल बी माय बॉस. सो कुठल्याही प्रकारचं नाव असेल किंवा कुठलंही सर्वनाम असेल तर त्याच्या समोर तो सेमच वर्ड येणार आहे, विल बी. तो बदलत नाही. जसं की आपण आम्ही 3 वेगवेगळे वर्ड्स पाहिले होते, वॉजवर 2 होते. फ्युचर त्या मानाने सोपं आहे. खूप काही वेगवेगळे शब्द कर्त्यानुसार लक्षात ठेवण्याची गरज नाही. दिस इज ऑल अबाउट विल बी. नाउ वी विल सी विल हॅव. जसं प्रेझेंट आणि पास्ट मध्ये आपण पाहिलं, हॅव किंवा टू हॅव फॉर्म काय सांगतो की आपल्याकडे काय आहे. हे पण तेच आहे सेम प्रकारे, फक्त आपल्याकडे काय असेल जे आत्ता नाहीये पण फ्युचर मध्ये आपल्याकडे असणार आहे, त्यासाठी आपण ह्या प्रकारचे वाक्य बनवतो. फॉर एक्झाम्पल, आय विल हॅव अ न्यू कार. आय विल हॅव अ न्यू कार. माझ्याकडे एक नवी कार असेल. आत्ता नाहीये बट आय एम प्लॅनिंग टू परचेस अ न्यू वन. Then you will use this type of sentence. We will have 7 subjects. आपल्याला 7 विषय असतील. Next academic year. You will have 3 projects. तुझ्याकडे 3 प्रोजेक्ट असतील. आता नाहीये, tomorrow, next week, next month you will get it. Like that. They will have a big house. त्यांच्याकडे एक मोठं घर असेल. Currently they are living in a small house or something like that. त्यांच्याकडे भविष्यामध्ये एक मोठं घर असेल. Like that. He will have, next sentence, he will have a bike. त्याच्याकडे एक दुचाकी असेल. He will have a bike. Next one, she will have a job. She will have a job. तिच्याकडे एक नोकरी असेल. आता नाहीये, she is looking for a job. She will get one in future. Regarding that, we are making this type of sentence. She will get a job. She will have a job. It will have a good camera. It will have a good camera. We are talking about a phone. त्या फोनमध्ये चांगल्या पद्धतीचा किंवा चांगल्या प्रकारचा कॅमेरा असेल, दे आर मॅन्युफॅक्चरिंग और दे आर प्लॅनिंग अबाउट इट, सो इट विल हॅव अ गुड कॅमेरा. त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा कॅमेरा असेल. अँड लास्ट सेंटेन्स अबाउट अ नाउन, इट विल नॉट चेंज, सेम लाईक दिस. जो वर्ड आहे विल बी किंवा विल हॅव, तो कर्त्यानुसार बदलणार नाहीये. तेच सांगण्यासाठी एक वाक्य मी शेवटी नामांसाठी ठेवलं आहे. लास्ट वन, राज will have promotion. Raj will have promotion. So these type of sentences you can make with the help of the helping verbs. The words which tell that it is a future tense, will be and will have. Be आणि have, to be आणि to have चे ते भविष्य काळातले रूप आहेत. I hope you understood this 2 concepts. It will be easy to understand more if you make some more sentences on your own. हे समजायला अजून छान सोपं जाईल जर या प्रकारचे वाक्य तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न कराल. Okay, so in the next lecture we will see how to make negative sentences. Till then, bye bye.